नमस्कार मित्रांनो, मी रामदास जगताप, उपजिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक ई पेपर प्रकल्प पुणे 24 तासच्या माध्यमातून आज पुन्हा एकदा आपल्या समोर येत आहे। अनेक शेतकरी मित्र, अनेक अधिकारी मित्र, काही पत्रकार मित्र आणि बँकर्स यांनी विनंती केली त्याप्रमाणे खरीप हंगामाच्या कर्ज वितरणासाठी ऑनलाईन सातबाराचा कसा वापर करता येईल या विषयावर माहिती देण्यासाठी मी आज या ठिकाणी लाईव्ह येत आहे। आपल्या मनामध्ये ज्या काही शंका असतील त्याचे निरसन आपण या निमित्ताने करणार आहोत। अजून काही मंडळी जॉईन होत आहेत असं दिसतंय। एक 3-4 मिनिट वाट पाहू आणि त्यानंतर आपण प्रत्यक्ष माहिती द्यायला सुरुवात करूया। देखील लॉकडाऊनच्या काळामध्ये संगणकीकृत सातबाराचा कसा वापर करता येईल या विषयावर आपण पुणे 24 तासच्या माध्यमातून चर्चा केली होती। त्याची अनेक मित्रांनी वाहवा केली, चांगली माहिती मिळाली असा उल्लेख केला आणि पुन्हा एकदा आपण आज लॉकडाऊनची पार्श्वभूमी थोडीफार कमी होत असताना आता राज्याच्या अनेक भागामध्ये लॉकडाऊन शिथिल केलेला आहे। तरीही कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर आपल्याला काही बंधनं निश्चित आहेत आणि पुढच्या काळात देखील ती बंधनं राहणार आहेत। जागतिक आरोग्य संघटना असेल किंवा केंद्र शासन आणि राज्य शासन यांनी अनेक दिशानिर्देश जाहीर केलेले आहेत। त्याच्याप्रमाणे या पुढच्या काळामध्ये सुद्धा जरी राज्यात लॉकडाऊन नसला तरी आपल्याला पर्सनल कॉन्टॅक्टसाठी किंवा फेस टू फेस कॉन्टॅक्टसाठी काही मर्यादा आहेत आणि म्हणून ह्या व्हर्च्युअल मशिनरी ज्या आहेत किंवा व्हर्च्युअल मीडिया जो आहे किंवा डिजिटल मिशन जे आहे याचा वापर करून आपली कामं या पुढच्या काळामध्ये कशी करता येतील याचा विचार प्रत्येक नागरिकाने, प्रत्येक अधिकाऱ्याने आणि प्रत्येक संस्थांनी केला पाहिजे। त्याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या महसूल विभागाने शेतकऱ्यांसाठी ज्या वेगवेगळ्या ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या सुविधांची माहिती सामान्य जनतेला होण्यासाठी हे एक माध्यम आहे आणि म्हणून आपण आज या निमित्ताने या ठिकाणी कर्ज वितरणासाठी ऑनलाईन सातबाराचा कसा वापर करता येईल या विषयावर थोडी माहिती घेणार आहोत। आपल्या सर्वांना माहिती आहे की ई फेरफार प्रकल्प राज्य शासनाने केंद्र शासनाच्या डिजिटल इंडिया मिशन या प्रकल्पामध्ये समाविष्ट केला आहे आणि त्याच्या माध्यमातून राज्यभरातील सर्व अधिकार अभिलेख संगणकीकृत करण्याचे एक मोठे काम महसूल विभागातील सर्व तलाठी, मंडळाधिकारी, सर्व महसूली कर्मचारी आणि महसूल अधिकारी यांनी अनेक प्रयत्नानंतर यशस्वी केला आहे। आज मितीला राज्यभरामध्ये 2,52,00,000 सातबारा आहेत। त्यापैकी 2,52,00,000च्या संपूर्ण म्हणजे 100% सातबारा हे ऑनलाईन आहेत, डिजिटल स्वरूपामध्ये आहेत आणि जनतेला पाहण्यासाठी मोफत उपलब्ध आहे। मी मुद्दाम उल्लेख करतो पाहण्यासाठी, कारण याच्यामध्येच गल्लत केली जाते आणि पाहण्यासाठी जो मोफत सातबारा दिला आहे त्याचाच काही ठिकाणी गैरवापर होतो। यासाठी शासनाच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने एक परिपत्रक काढून डिसेंबर 2019 मध्ये एक परिपत्रक काढून माहितीचा सातबारा हा कोणत्याही महासेवा केंद्रामधून सही शिक्क्याने वितरित केला जाणार नाही असे दिशानिर्देश दिलेले आहेत। परंतु त्याचा गैरअर्थ घेऊन एका वर्तमानपत्रामध्ये ऑनलाईन सातबारा आता काही कामाचा नाही अशा अर्थाची एक बातमी प्रसिद्ध झाली होती। त्यावर तात्काळ खुलासा शासनाच्या वतीने करण्यात आला आहे आणि ऑनलाईनला असलेले सर्व सातबारा हे योग्यच आहेत। त्यापैकी
डिजिटल स्वाक्षरीत किंवा तलाठी स्वाक्षरीत सातबारा कोणत्याही कायदेशीर आणि शासकीय कामासाठी ग्राह्य धरला जात आहे. कायद्याप्रमाणे कोणताही अधिकार अभिलेख स्वाक्षरीत असणं आवश्यक आहे आणि तो सक्षम अधिकारी यांनी स्वाक्षरीत केला असणं आवश्यक आहे. गाव नमुना सातबारा याची कस्टडी किंवा ह्या अद्यावत ठेवण्याची जबाबदारी गावचे तलाठी यांची आहे आणि म्हणून तलाठी किंवा मंडलाधिकारी यांनी केलेला डिजिटल स्वाक्षरीत केलेला सातबारा किंवा तलाठी यांनी वितरित केलेला हस्तलिखित सातबारा हस्तस्वाक्षरीने इश्यू केलेला सातबारा हे दोन्हीही कायदेशीर आहेत आणि सर्व कायदेशीर व शासकीय कामासाठी ग्राह्य आहेत हे प्रथमतःच मी नमूद करू इच्छितो. महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने हा ई पेपर प्रकल्प अंतिम टप्प्यावर असताना बऱ्याच सुविधा शेतकऱ्यांसाठी आणि खातेदारांसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. या सर्व सुविधा एकाच ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून घ्यायच्या असतील तर त्याला महाभूमी नावाचं पोर्टल आहे ते आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे. महाभूमी.gov.in या नावाने एक संकेतस्थळ शासनाचं अधिकृत संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावरून संगणकीकृत सातबारा संगणकीकृत फेरफार ही पूर्ण प्रक्रिया आणि त्याच्या अनुषंगिक सर्व सुविधा ह्या एका ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यामध्ये डिजिटल स्वाक्षरी सातबारा, विना स्वाक्षरी सातबारा, ई रेकॉर्ड्स, महाभू नकाशा, ई हक्क, आपली चावडी, ई मोजणी अशा वेगवेगळ्या सेवांचा समावेश आहे. त्यातली सर्वात महत्त्वाची जी सुविधा आहे ज्याच्यावर आपल्याला 100% विसंबून राहता येतं ती म्हणजे डिजिटल स्वाक्षरी सातबारा. या पोर्टलवर गेल्यानंतर पहिल्यांदाच आपल्याला डिजिटल स्वाक्षरी सातबारा नावाचं लिंक येईल. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर कोणत्याही खातेदाराला या पोर्टलवर आपलं नोंदणी करून डिजिटल स्वाक्षरी सातबारा आपल्या मोबाईलवर सुद्धा डाउनलोड करून घेता येतात आणि ते सर्व कायदेशीर आणि शासकीय कामासाठी ग्राह्य असतात. आता विषयाला कर्ज वितरणामध्ये ऑनलाईन सातबाराचा वापर कसा केला जाणार आहे. मी अगोदर उल्लेख केल्याप्रमाणे कोणत्याही कर्ज प्रकरणासाठी डिजिटल स्वाक्षरी सातबारा किंवा तलाठी स्वाक्षरी सातबारा ग्राह्य धरला जाणार आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये विना स्वाक्षरी सातबारा ज्या सातबारावर फक्त व्ह्यू ओनली असा वॉटरमार्क छापलेला आहे आणि त्याच्यावर स्पष्टरित्या खाली टीप लिहिलेली आहे का हा या सातबारा कोणत्याही कायदेशीर किंवा शासकीय कामासाठी ग्राह्य धरला जाणार नाही. हा सातबारा कर्ज प्रकरणासाठी चालणार नाही. राज्य शासनाने शेतकऱ्यांना वेळेत कर्ज पुरवठा व्हावा यासाठी अनेक उपाययोजना केलेल्या आहेत. मग ती कर्जमाफीची योजना असेल किंवा थक हमीची योजना असेल. या योजनेच्या माध्यमातून बँकांना सर्व संभावित कर्जदारांना कर्ज पुरवठा करण्याचे निर्देश दिलेले आहेत. कालच स्टेट लेवल बँकर्स कमिटीच्या माध्यमातून राज्याचे कृषी आयुक्त, राज्याचे सहकार आयुक्त, त्याच्यानंतर पशुसंवर्धन आयुक्त, नाबार्डचे अधिकारी, लीड बँक म्हणून बँक ऑफ महाराष्ट्राचे सर्व अधिकारी आणि प्रमुख बँकांचे वरिष्ठ अधिकारी, जिल्ह्यांचे लीड डिस्ट्रिक्ट मॅनेजर यांच्यासोबत वेबिनार झाला. त्याच्यामध्ये स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत का कर्ज मागणाऱ्या प्रत्येक शेतकरी खातेदाराला जास्तीत जास्त खातेदारांना केला गेला पाहिजे. यावर्षीच्या हवामानाच्या अंदाजाप्रमाणे हा हंगाम खरीप हंगामामध्ये पाऊस देखील समाधानकारक होणार आहे असा अंदाज आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना जर वेळेत आपण कर्ज पुरवठा करू शकलो तर शेतीचा हा खरीप हंगाम देशाच्या आर्थिक परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थाने हातभार लावणार हंगाम ठरेल अशी अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर बँकांना कर्ज वितरण करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कार्यालयात न जाता देखील
कर्ज मागणी अर्ज करता यावा या उद्देशाने काही जिल्हाधिकाऱ्यांनी ऑनलाईन ॲप्लिकेशन्स तयार केलेले आहेत. उदाहरणार्थ औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये असे एक प्रणाली विकसित केलेली आहे आणि कोणत्याही खातेदाराला कर्ज वितरणासाठी कर्ज मागणीसाठी ऑनलाईन अर्ज करता येतो आणि त्या ऑनलाईन अर्जासाठी ऑनलाईन 7/12 बँक उपलब्ध करून घेऊ शकते. 7/12 खाते उतारा आणि फेरफार हे कोणत्याही खातेदाराला कोणत्याही बँकेना ऑनलाईन उपलब्ध होऊ शकणार आहेत. त्यानंतर असे प्रयोग अनेक जिल्ह्यांमध्ये केले जात आहेत. नुकतंच असं समजलं आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा असे ऑनलाईन प्रणाली ज्याच्या आधारे शेतकऱ्यांना कर्ज मागणीसाठी अर्ज करता येईल कोणत्याही बँकाकडे त्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. या सुविधेला पूरक असणारी एक चांगली सुविधा महसूल विभागाने विकसित केली आहे आणि राज्यातील 99% 7/12 डिजिटल स्वाक्षरी झाले असल्यामुळे ते 7/12 बँकांना ऑनलाईन उपलब्ध करून देण्यासाठी g2b.mahabhumi.go.in या नावाने म्हणजे गव्हर्नमेंट टू बँक या नावाने संकेतस्थळ विकसित केलं आहे आणि या संकेतस्थळावरून कोणत्याही गावचा कोणत्याही सर्व नंबरचा 7/12 खाते उतारा आणि ऑनलाईन झालेले फेरफार बँकांना ऑनलाईन डिजिटल स्वाक्षरीसह उपलब्ध करून घेता येणार आहेत. त्यासाठी आपल्याला कोणत्याही बँकेला जमाबंदी आयुक्त कार्यालयासोबत एक सामंजस्य करार करावा लागणार आहे. आज अखेर 11 बँकांनी त्याच्यासाठी सामंजस्य करार केलेला आहे आणि उर्वरित बँका देखील लवकरच हे करार पूर्ण करून हे ऑनलाईन डिजिटल स्वाक्षरी 7/12 वापरायला सुरुवात करतील असा विश्वास आहे. आजपर्यंत पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक, गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँक, रत्नागिरी मध्यवर्ती सहकारी बँक यासोबतच महाराष्ट्र ग्रामीण बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, ICICI बँक, HDFC बँक, कोटक महिंद्रा बँक अशा बँकांनी करार केलेले आहेत आणि हे ऑनलाईन 7/12 कर्ज प्रकरणासाठी वापरत आहेत. आजपर्यंत 70,000पेक्षा जास्त 7/12चा वापर झालेला आहे आणि भविष्यामध्ये हा आणखी सुटसुटीत करण्यासाठी जास्तीत जास्त बँकांनी ही सामंजस्य कराराची प्रक्रिया पूर्ण करावी असं आवाहन या निमित्ताने सर्व बँकांना करण्यात येत आहे. त्याचा फायदा असा होणार आहे का कोणत्याही बँकेला थेट महसूल विभागाच्या डेटाबेसमधून किंवा सर्व्हरवरून अचूक 7/12 डिजिटल स्वाक्षरीने उपलब्ध होणार आहे. त्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता नाही. कोणत्याही खातेदाराच्या 7/12 सोबतच त्याचा खाते उतारा देखील बँकांना उपलब्ध होणार आहे. म्हणून त्या खातेदाराने किती क्षेत्र धारण केलेले आहे याबाबतची माहिती त्यांना ऑनलाईन उपलब्ध होऊ शकणार आहे. यासोबतच आपण ऑनलाईनला गेल्यापासून साधारणतः 89 लाख फेरफार ऑनलाईनला घेतलेले आहेत आणि प्रमाणित केलेले आहेत. हे फेरफार देखील बँकांना ऑनलाईन उपलब्ध करून दिले जाणार आहेत. म्हणजे कोणत्याही शेतकऱ्याच्या 7/12वर अन्य कोणत्या बँकेचं कर्ज आहे का त्याची नोंद तपासून त्याचा फेरफार पाहून त्याची खात्री देखील बँकांना करता येणार आहे. त्यामुळे बँकांना कर्ज वितरण किंवा कर्ज मंजुरीची प्रक्रिया तातडीने करण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. या सुविधेचा बँकांनी जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा असं मी आवाहन करत आहे. यासोबतच डिजिटल स्वाक्षरी 7/12 आता राज्यातील सर्व जनतेला महाभूमी पोर्टलवर उपलब्ध आहे. कोणत्याही खातेदाराला या संकेतस्थळावर नोंदणी करून आपल्याला हवा तो असलेला 7/12 डिजिटल स्वाक्षरी 7/12 डाउनलोड करून
तो कर्ज प्रकरणासाठी वापरता येणार आहे. आणि तिसरा पर्याय आहे तो तलाठी स्वाक्षरी सातबारा. ग्रामीण भागामध्ये बऱ्याच ठिकाणी ही इंटरनेट सुविधा, मोबाईल, लॅपटॉप, प्रिंटर्स याच्या सुविधा असतीलच असं नाही. त्यासाठी पूर्वापार आलेली आपली जी पद्धत आहे त्या पद्धतीने तलाट्याने सही करून दिलेला सातबारा सर्व कायदेशीर आणि शासकीय कामासाठी अजूनही ग्राह्य आहे. आणि त्यामध्ये तलाठी स्तरावर एक अभिलेख वितरण प्रणाली नावाची प्रणाली, ऑनलाईन प्रणाली शासनाने विकसित करून दिलेली आहे. आणि त्याच्या माध्यमातून लाखो सातबारा, फेरफार आणि आठचं वितरण तलाठी स्तरावर केलं जात आहे. आपल्याला कल्पना आहे लॉकडाऊनच्या या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये देखील 70 लाख सातबारा, फेरफार आणि आठ याचं वितरण तलाठी स्तरावरून झालेलं आहे. आणि ऑनलाईनला डिजिटल स्वाक्षरी सातबारा असेल किंवा बँकांसाठी वेब पोर्टलवरून डाउनलोड करण्यात येणारा सातबारा असेल, याचं प्रमाण जरी अत्यल्प असलं तरीही ही एक सुविधा नव्याने शासनाने उपलब्ध करून दिलेली आहे. ही एक पर्यायी सुविधा आहे. त्या सुविधेचा जास्तीत जास्त वापर आपण केला पाहिजे. पुढच्या काळामध्ये डिजिटल स्वाक्षरी सातबारासाठी देखील कोणत्याही खातेदाराला एक दोन सातबारा काढण्यासाठी प्रणालीवर नोंदणी करण्याची आवश्यकता नाही किंवा ॲडव्हान्स रक्कम भरण्याची आवश्यकता राहणार नाही. अशी सुविधा विकसित केली जाणार आहे. फक्त आपला मोबाईल नंबर टाकून मोबाईल नंबरवर एक OTP येईल आणि त्या OTPच्या आधारे आपल्याला आपला सातबारा डाउनलोड करून घेता येईल. अशी सुविधा विकसित करण्याचं काम सुरू आहे. परंतु आता तरी महाभूमी पोर्टलवर आपल्याला नोंदणी करूनच सातबारा डाउनलोड करून घ्यावा लागतो. अशा पद्धतीने तिन्ही पर्याय आपल्याला कर्ज प्रकरणांसाठी सातबारा, फेरफार आणि आठसाठी उपलब्ध आहेत. पहिला बँक पोर्टल, दुसरा डिजिटल स्वाक्षरी सातबारा आणि तिसरा तलाठी स्वाक्षरी सातबारा. अशा पद्धतीने कोणत्याही शेतकऱ्याला सातबारा, आठ किंवा फेरफार मिळाला नाही म्हणून कर्ज मंजूर करता आलं नाही अशी अडचण यापुढे येणार नाही, अशी व्यवस्था महसूल विभागाच्या वतीने करण्यात आलेली आहे. आणि हे उपलब्ध करून देण्यामागे मुख्य उद्देशच असा आहे की सातबारा हा शेतकऱ्याकडे नाही किंवा खातेदाराकडे नाही तर तो शासनाकडे आहे. आणि म्हणून ज्यांना कोणाला सातबारा पाहिजे असेल त्यांनी तो शासनाकडून उपलब्ध करून घ्यावा, शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरून उपलब्ध करून घ्यावा किंवा शासनाकडून वेब सर्व्हिसच्या माध्यमातून आपल्याला ऑनलाईन उपलब्ध करून देखील घेता येईल. पुढच्या काळामध्ये कोणत्याही शासकीय विभागाने, कोणत्याही बँक किंवा वित्तीय संस्थाने किंवा कोणत्याही अन्य महामंडळाने ज्यांना कोणत्याही शेतकरी लाभाच्या योजना वितरित करण्यासाठी किंवा त्याचा लाभ देण्यासाठी सातबारा, खातेवकार आणि आठ हे महसूल विभाग ऑनलाईन पुरवण्याची व्यवस्था केली जाणार आहे. आणि पेपरलेस ऑफिसमध्ये पेपरलेस सातबारा, ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर होणारा सातबारा डेटाबेसमधून डेटाबेस टू डेटाबेस अशा पद्धतीने उपलब्ध करून दिला जाणार आहे. आणि त्याचा फायदा सामान्य जनतेमध्ये त्यांचा वेळ, श्रम आणि पैसा वाचण्यासाठी होणार आहे. ज्याप्रमाणे तलाट्याकडे हा डिजिटल स्वाक्षरी सातबारा 15 रुपये नक्कल फी भरून मिळतो, त्याच पद्धतीने बँकांना देखील प्रत्येक सातबारा डाउनलोड करण्यासाठी 15 रुपये नक्कल फी आकारली जाणार आहे. आणि डिजिटल स्वाक्षरी सातबारा देखील डाउनलोड करण्यासाठी 15 रुपये ही नक्कल फी आकारली जाणार आहे. ही शासनाने निश्चित करून दिलेली फी आहे आणि ती पूर्वपार आहे तीच आहे, त्यात कमी किंवा वाढ केलेली नाही. भविष्यामध्ये जास्तीत जास्त शासनाचे विभाग या सातबाराशी ऑनलाईन लिंक केले जातील अशी व्यवस्था केली जाणार आहे. आता जरी आपण विचार केला तरी रब्बी 2019-20च्या हंगामापासून पंतप्रधान फसल विमा योजना या योजनेला सुद्धा
आपण ऑनलाईन सातबारा लिंक करून दिला आहे. PMABवर ज्यावेळेस कोणताही शेतकरी अर्ज करतो त्या अर्जासाठी आवश्यक असलेला सातबारा आणि खाते उतारा ऑनलाईन पद्धतीने या पीक विमा अर्जासोबत जोडला जातो. त्यामुळे यापुढच्या काळात पीक विमा अर्ज भरताना देखील तलाठ्याकडे जाऊन किंवा डिजिटल साइन डाउनलोड करून सातबारा वापरण्याची आवश्यकता राहणार नाही. त्याच पद्धतीने शासनाच्या कृषी विभागाच्या ज्या महा-DBT योजना आहेत, थेट लाभाच्या योजना आहेत, त्या योजनांसाठी सुद्धा ऑनलाईन सातबारा पोर्टल टू पोर्टल उपलब्ध करून दिला जाणार आहे. याशिवाय पोकरा विभागाच्या योजना आहेत. विदर्भातील ज्या आत्महत्या प्रवण जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये पोकरा आयुक्त कार्यालयामार्फत ज्या वैयक्तिक लाभाच्या योजना दिल्या जातात त्यांना देखील ऑनलाईन सातबारा उपलब्ध करून दिला जात आहे. त्यामुळे यापुढच्या काळात ज्या ज्या विभागांना सातबाराची गरज आहे त्या त्या विभागाने महसूल विभागाच्या या ऑनलाईन सुविधेचा उपयोग करून घ्यावा असं या निमित्ताने नियोजित आहे. पुढच्या काळात आपण एक चांगला ऑनलाईन प्लॅटफॉर्म वापरण्यासाठी सज्ज व्हायला पाहिजे आणि त्यासाठी आपल्याकडे फार काय असण्याची गरज नाही. कोणताही अँड्रॉइड मोबाईल फोन असेल तर त्यावर आपल्याला ह्या सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत. ऑनलाईनच्या या सर्व सुविधांसाठी काही दर्शकांनी प्रश्न विचारले आहेत. त्या प्रश्नांवर आपण थोडीशी चर्चा करूया. RBIच्या गाईडलाईननुसार 1.60 लाख पर्यंत सातबारावर बोजा घेण्याची गरज नाही, पण बँक तलाठ्याकडे पाठवतात आणि तलाठी बोजा टाकतात, हे चुकीचे आहे असं एका दर्शकांनी विचारलेलं आहे. कोलॅटरल सिक्युरिटीची गरज नाही असं RBIच्या गाईडलाईन्स आहेत. कोणत्याही पीक कर्जासाठी किंवा शेती विकासाच्या कर्जासाठी 1,60,000 पेक्षा कमी रकमेच्या कर्जासाठी कोलॅटरल सिक्युरिटीची गरज नाही अशा सूचना आहेत. मात्र ही विविध कार्यकारी सोसायटीमार्फत दिले जाणारे कर्ज त्यासाठी नोंदले जाणारे कराचे फेरफार हे कर्जाचे फेरफार नाहीत, तर ही वित्तीय हमी, वित्तीय मर्यादा निश्चित करणारे हे अभिलेख आहेत आणि त्यासाठी स्वतंत्र कायदा आहे. त्या स्वतंत्र कायद्याखाली त्यांना सहकारी संस्थांना प्राप्त अधिकाराप्रमाणे ही कारवाई होत असते आणि त्याप्रमाणे शेती कर्जासाठी ही अट लागू नाही. पीक कर्जासाठी ऑनलाईन सातबारा चालणार का असा एक प्रश्न आहे. त्याच्यावर आपण यापूर्वीच चर्चा केलेली आहे. आणि ऑनलाईनमध्ये डिजिटल स्वाक्षरी सातबारा, बँक पोर्टलला प्राप्त होणारा सातबारा आणि तलाठी स्वाक्षरी सातबारा हे कर्ज प्रकरणासाठी ग्राह्य समजले जाणार आहे. आणखी एक पुढच्या एका दर्शकाने प्रश्न विचारलेला आहे. आम्ही वारंवार निवेदन दिले आहे, सातबारा दुरुस्तीसाठी संदर्भात उपयोग होत नाही. याच्या संबंधात आजचा जरी हा विषय नसला तरी मी थोडीशी माहिती देऊ इच्छितो.
हस्तलिखित सातबारावरून आपण ऑनलाईनला सातबारा घेताना अनेक सातबारामध्ये काही त्रुटी राहून गेल्या. त्या त्रुटी दूर करण्याचं काम महसूल विभागाने 2-2.5-3 वर्ष केलं आणि आत्ताच्या घडीला 98% सातबारा अचूक असल्याची खात्री करण्यात आलेली आहे. 2% सातबारामध्ये अजूनही त्रुटी आहेत. त्या त्रुटी दूर करण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या कलम 155 अन्वये दुरुस्तीची प्रक्रिया आहे. ती आदेशाने फेरफार घेऊनच करता येते आणि म्हणून यासाठी तहसीलदार यांची जबाबदारी मोठी आहे. तलाठी यांनी कलम 155 अंतर्गत पाठवलेला ऑनलाईन प्रस्ताव तहसीलदारांनी ऑनलाईन मान्यता द्यायची आहे आणि त्याच्या आधारे ऑनलाईन फेरफार घेऊन आपला सातबारा दुरुस्त होणार आहे. कोणत्याही खातेदाराला आपल्या हस्तलिखित सातबारामध्ये आणि संगणकीकृत सातबारामध्ये काही अनावश्यक बदल जाणवत असेल, चूक जाणवत असेल तर त्यांना महाभूमी पोर्टलवर ई हक्क नावाची प्रणाली आहे. त्या लिंकच्या आधारे तलाठीकडे सातबारा दुरुस्तीसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल. त्यासाठी आवश्यक ते डॉक्युमेंट अपलोड करण्याची सोय देखील यामध्ये आहे. शेतकऱ्यांना विनंती एकच आहे की परिपूर्ण अर्ज आपण दाखल करावा. या प्रत्येक अर्जाचं मॉनिटरिंग तालुका स्तरावर तहसीलदार, उपविभागीय स्तरावर प्रांताधिकारी आणि जिल्हाधिकारी स्तरावर जिल्हाधिकारी करत असतात. राज्य स्तरावर देखील या प्रलंबित अर्जांचा आढावा घेतला जातो. बाकीचे सगळ्या नैसर्गिक आपत्ती किंवा कोरोनाचं हे महासंकट, महामारीच्या काळामध्ये तलाठी आणि मंडळाधिकाऱ्यांच्यावर एक मोठी जबाबदारी ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये महसूल विभागाने टाकली होती किंवा अजूनही आहे. त्यामुळे कदाचित आजचा सातबारा उद्या दुरुस्त होईल, परंतु तुमचा जर ऑनलाईन अर्ज आला असेल तर त्या अर्जावर निश्चितप्रमाणे प्रक्रिया केली जाईल. कोणताही ऑनलाईन अर्ज तुम्ही सबमिट केल्यानंतर तुम्हाला त्याची ऑनलाईन पोच मिळते आणि त्याच्या आधारे आपल्याला फॉलोअप करता येऊ शकतं. सातबारामध्ये चूक दुरुस्त करण्यासाठी ज्या नोंदी हस्तलिखित सातबारामध्ये होत्या आणि ते कोणतेही कारण नसताना ऑनलाईन सातबारामध्ये आल्या नाहीत, एवढ्याच कारणासाठी दुरुस्त करता येतो, हे आपण समजून घेतलं पाहिजे. सातबारावर एखाद्याचं नाव चुकून लागलेलं आहे, नाव कमी त्याच्याबद्दल काही तुमची तक्रार असेल तर त्याला रीतसर अपील दाखल करावं लागतं. मात्र ज्यांचं नाव हस्तलिखित सातबारामध्ये होतं त्याच पद्धतीने नाव ऑनलाईन सातबारामध्ये सुद्धा येणं अपेक्षित आहे, येणं आवश्यक आहे. त्यासाठी ही सुविधा आहे, हे लक्षात घ्यावं. पुन्हा एक प्रश्न असा आहे की सध्या लॉकडाऊनच्या काळामध्ये मयत खातेदारांच्या वारसांना पीक कर्ज देण्याबाबत काय सूचना दिलेल्या आहेत. बँकांच्या पॉलिसीप्रमाणे कोणताही खातेदार कोणत्याही मयत खातेदाराला कर्ज पुरवठा करता येत नाही. हे जरी खरे असलं तरीही त्याची वारस नोंद झाली नाही म्हणून फक्त कर्ज नाकारता येणार नाही. बँकांनी सुद्धा याचा सहानुभूतीपूर्ण विचार करावा आणि कोणत्याही मयत खातेदाराच्या वारसांना कर्ज पुरवठा डावला जाणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश शासनाचे आहेत. बँक जो सातबारा वापरणार आहे त्याचे चार्जेस कोण भरणार, असा एक दर्शकांनी प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न अत्यंत योग्य आहे. बँकेसोबत जो करार झालेला आहे त्या कराराप्रमाणे जेवढी रक्कम
नक्कल फी शासनाला जमा करायला लागणार आहे तेवढी रक्कम बँक कर्जदार शेतकऱ्यांकडून वसूल करू शकते, अशी मुभा शासनाने त्यांना दिलेली आहे. कोणत्याही कर्ज प्रकरणासाठी जे प्रक्रिया शुल्क घेतलं जातं त्या प्रक्रिया शुल्कामध्ये 7/12 आणि फेरफाराची नक्कल फीसुद्धा समाविष्ट करून कर्जदार शेतकऱ्यांकडून ही वसूल केली जाईल, अशी आत्ताची तरतूद आहे. बँक ऑनलाईन 7/12 घेत नाही अशी एक तक्रार या ठिकाणी आलेली आहे. सर्व बँकांनी अजून ही सुविधा वापरायला सुरुवात केली नाही, हे खरं आहे. मी अगोदर उल्लेख केल्याप्रमाणे फक्त 11 बँका राज्यभरामध्ये आता ही सुविधा वापरत आहेत, परंतु लवकरच उर्वरित बँका देखील या प्लॅटफॉर्मवर येतील आणि त्यासुद्धा वापरायला सुरुवात करतील अशी अपेक्षा आहे. तोपर्यंत आपल्याला डिजिटल स्वाक्षरी 7/12 डाउनलोड करून तो या कामासाठी वापरता येईल. बाकीचे काय फारसे प्रश्न दिसत नाहीत. काही वैयक्तिक स्वरूपाचे प्रश्न आहेत, त्या वैयक्तिक स्वरूपाच्या प्रश्नांना काही इथून सार्वजनिकरित्या उत्तर दिलं जाऊ शकत नाही. मात्र त्यांच्या प्रश्नाच्या अनुषंगाने त्यांना निश्चित मार्गदर्शन केलं जाईल. या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जे आपल्याकडे संपर्क झालेले आहेत त्यांना निश्चित मार्गदर्शन केलं जाईल आणि पुढच्या काळामध्ये या ऑनलाईन सुविधा जास्तीत जास्त ऑनलाईन सुविधा आपण वापरायला शिकलं पाहिजे. अजून या सुविधा फारशा पचनी पडलेल्या नाहीत हे जरी खरं असलं तरी ही नवीन आहे आणि ही नवीन बाब सर्वच ठिकाणी स्वीकारण्यासाठी थोड्याफार प्रमाणामध्ये जनजागृतीची गरज आहे. अजूनही आमच्याकडे काही ठिकाणी तक्रारी येतात का काही विभाग डिजिटल स्वाक्षरी 7/12 स्वीकारले जात नाही किंवा त्यावर तर अडीची सहीच पाहिजे असा आग्रह धरला जातो, परंतु हे अत्यंत चुकीचं आहे. शासनाच्या अधिकृत पोर्टलवर डिजिटल स्वाक्षरीने वितरित केलेला 7/12 यावर अन्य कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याची स्वाक्षरीची आवश्यकता नाही, ही मी या ठिकाणी नमूद करतो. माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 चे कलम 4, 5 आणि 6 प्रमाणे कोणताही दस्तऐवज डिजिटल फॉर्मॅटमध्ये डिजिटल साईनने जतन केला जात असेल आणि डिजिटल स्वाक्षरीसह तो वितरित केला जात असेल तर तो कायदेशीर आहे, लीगल डॉक्युमेंट आहे असं समजण्याची तरतूद आहे. आणि त्याप्रमाणे तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमामध्ये कलम 148 मध्ये आपण अधिकार अभिलेख हे संग्रह साधनावर जतन करून ठेवून वितरित करण्याची तरतूद केली आहे. त्याप्रमाणे जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडून जून 2019 मध्ये काढलेल्या परिपत्रकाप्रमाणे सर्व डिजिटल स्वाक्षरी 7/12 सर्व कायदेशीर आणि शासकीय कामासाठी ग्राह्य आहेत. त्यामध्ये कोणत्याही संस्थेने, कोणत्याही कार्यालयाने किंवा कोणत्याही महामंडळाने, वित्तीय संस्थाने, बँकांनी आक्षेप घेण्याची गरज नाही. जर त्यांनी हा डिजिटल स्वाक्षरी 7/12 स्वीकारण्यास नाकारला तर आपण तात्काळ संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांच्याशी संपर्क करून त्यांना यथोचित सूचना सर्व संबंधित कार्यालय प्रमुखाला देण्यासाठी निर्देशित करण्यात येत आहे. जर कोणत्याही व्यक्तीने हा डिजिटल स्वाक्षरीत 7/12 स्वीकारण्यास नकार दिला तर त्याची कृती ही बेकायदेशीर कृती ठरते आणि त्यासाठी योग्य ती उपाययोजना संबंधित तालुक्याचे तहसीलदार हे करतील असे निर्देश शासन स्तरावरून दिलेले आहेत. फेरफार कार्यालय सध्या लॉकडाऊनमुळे बंद असल्यामुळे अडचणी येत आहेत असा प्रश्न व्हॉट्सॲपवर आला आहे असं एक दर्शकांनी विचारलेला आहे. याच्यामध्ये
आता सुधारणा झालेली आहे. मी आधी उल्लेख केल्याप्रमाणे लॉकडाऊनची शिथिलता बऱ्याच ठिकाणी आलेली आहे, परंतु आता सर्वच कामकाज ऑनलाईन पद्धतीने होत असल्यामुळे आपल्याला फेस टू फेस कॉन्टॅक्टची गरज नाही. या डिजिटल प्लॅटफॉर्मचा आपण वापर केला पाहिजे. कोणताही फेरफार घेण्यासाठी करावयाचा अर्ज, कोणत्याही फेरफार मंजुरीची प्रक्रिया आणि कोणतेही अधिकार अभिलेख ऑनलाईन उपलब्ध होण्याची प्रक्रिया ही पूर्णतः ऑनलाईन आहे. त्यामुळे आपल्याला कोणत्याही तलाठी कार्यालयामध्ये प्रत्यक्ष न जाता देखील आपलं कामकाज करता येणार आहे. ही एक पर्यायी सुविधा आता आपण सर्व राज्यभर उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्याचा वापर जास्तीत जास्त पद्धतीने व्हावा हीच अपेक्षा आहे. सिटीजन सर्व्हिस सेंटरला पण डिजिटल सायन्स हातभारा काढण्याची सुविधा द्यावी, जेणेकरून शेतकऱ्यांना सातबारा सुलभरित्या उपलब्ध होईल, अशी एक सूचना या ठिकाणी आलेली आहे. आता ते पब्लिक डोमेनलाच असल्यामुळं त्याला वेगळ्याने सुविधा CSCसाठी देण्याची गरज नाही. कोणताही सेतू चालक, कोणताही महाई सेवा केंद्र चालक किंवा कोणताही संग्राम केंद्र चालक या सुविधेसाठी डिजिटली साइंड सातबारा.mahabhumi.go.in या संकेतस्थळावर आपली नोंदणी करून डिजिटल सायन्स सातबारा डाउनलोड करून घेऊ शकतो. आता प्रश्न एकच आहे का 15 रुपये नक्कल फी त्यांना गव्हर्नमेंटला भरावी लागते, तर त्यांनी तो सातबारा किती रुपयाला विकला पाहिजे, एवढ्यासाठी फक्त या सुविधेचा विषय आहे. सदरची बाब शासन स्तरावर निर्णयासाठी प्रलंबित आहे, परंतु आज मितीला कोणत्याही सातबाराची नक्कल फी म्हणून 15 रुपये जर सरकारला भरत असतील, तर त्याच्यावर प्रिंटिंगचा खर्च, लाईट किंवा प्रिंटर, कार्ट्रेज, इंटरनेट याचा खर्च म्हणून 5 किंवा 10 रुपये जास्तीत जास्त 25 रुपयापेक्षा जास्त कोणत्याही महाई सेवा केंद्राला सातबाराची नक्कल फी घेता येणार नाही, हे आपण लक्षात ठेवावं. कोणत्याही ऑनलाईन सुविधेसाठी महाई सेवा केंद्र चालकाचा जो हिस्सा आहे किंवा जो खर्च आहे किंवा त्याला देय रक्कम आहे, त्याप्रमाणे 15 रुपये शासनाचे आणि 10 रुपये केंद्र चालकाचे, असं 25 रुपयेला कोणत्याही महाई सेवा केंद्रातून सातबारा आपल्याला डिजिटल साईनने उपलब्ध होणार आहे. या डिजिटल स्वाक्षरी सातबाराच्या प्रिंटआउटवर पुन्हा त्या केंद्र चालकाने सही शिक्का करू नये, अन्यथा त्यावर कायदेशीर कारवाई करावी लागेल, असे निर्देश माहिती तंत्रज्ञान विभागाने यापूर्वीच दिलेले आहेत. परभणी जिल्ह्यातील सातबारा 100% डिजिटल कधी होणार, असा एक प्रश्न उपस्थित केलेला आहे. ऑलरेडी 100% 99% डिजिटल सायन्स सातबारा आहेत. आता प्रश्न एकच आहे का डिजिटल सायन्स सातबारानंतर काय दरम्यानच्या काळामध्ये काही पीक पाहणीच्या नोंदी अद्ययावत झाल्या असतील, तर तो पीक पाहणीच्या नोंदी केल्यानंतर सुद्धा तो सातबारा डिजिटल स्वाक्षरीत होणं आवश्यक आहे आणि त्यासाठी यथोचित सुविधा तलाठी स्तरावर उपलब्ध करून दिलेली आहे. तलाठी यांच्याकडून पीक पाहणी पश्चात डिजिटल स्वाक्षरीत करायच्या सातबारांची संख्या आणि फेरफार पश्चात डिजिटल स्वाक्षरीत करायच्या सातबारांची संख्या यांचा देखील आढावा घेतला जातो आणि ते देखील आपल्याला अद्ययावत स्वरूपामध्ये उपलब्ध होतील, यात शंका नाही.
याप्रमाणे उपस्थित जे दर्शक वर्ग आहे त्यांचे प्रश्न देखील या निमित्ताने संपलेले आहेत. या नवीन सुविधा वापरताना आपल्या मनामध्ये काही शंका निश्चित येत असतील, त्या शंकांचं समाधान होण्यासाठी आपण निश्चितप्रमाणे संबंधित गावचे तलाठी, गावचे मंडळाधिकारी, आपल्या तालुक्याचे तहसीलदार यांच्याशी संपर्क करून आपलं समाधान करून घ्यावं. यासोबतच शासनाच्या वतीने महसूल विभागाच्या ज्या ऑनलाईन सुविधा आहेत त्या सुविधा कशा शेतकऱ्यांसाठी किंवा खातेदारांसाठी उपयुक्त आहेत याची वेळोवेळी माहिती देण्याचा प्रयत्न शासन स्तरावरून केला जातो. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून असेल किंवा सह्याद्री वाहिनीवरील मुलाखतीच्या माध्यमातून असेल किंवा ॲग्रोवन सारखे जे दैनिक आहे त्या दैनिकामध्ये सुद्धा याची सविस्तर माहिती दिली जाते. आजच्याच दैनिक ॲग्रोवनमध्ये याच्यासाठी एक सविस्तर लेख किंवा मुलाखत माझी प्रसिद्ध झालेली आहे, त्याचे अवलोकन आपण करावे. त्याच्यामध्ये प्रत्येक सुविधेसाठी कोणतं संकेतस्थळ आहे याचं सविस्तर विवेचन त्यामध्ये केलेलं आहे. याचा फायदा निश्चित शेतकरी वर्गाला आणि सामान्य जनतेला होईल अशी अपेक्षा आहे. आणि आपल्या पुढच्या काळासाठी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आपल्या या निमित्ताने पुणे 24 तास यांचे त्या सर्व टीम यांचं मी धन्यवाद व्यक्त करतो. यांच्या माध्यमातून आपल्याला आपल्याशी संपर्क साधता आला, संवाद साधता आला आणि आपल्याला काही माहिती देता आली. याबद्दल या पूर्ण टीमचं धन्यवाद आणि नमस्कार. थँक्यू.